कोकणवासियांना कित्येक दिवसांपासून ज्या प्रसंगाची प्रतीक्षा होती ते आता प्रत्यक्षात घडलं आहे। मुंबई गोवा महामार्ग जीवघेणा बनवणाऱ्या ठेकेदारांवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय। या वृत्तानं अपघात पीडितांचे कुटुंबीय, प्रवासी, चाकरमानी आणि कोकणवासियांनी समाधान व्यक्त केलंय। मुंबई गोवा महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः उपस्थित राहत या महामार्गाचा पाहणी दौरा केला। त्यानंतर ठेकेदारांचे धाबे दणाणले असून माणगाव पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय। मेसर्स चेतक एंटरप्राइजेस लिमिटेड कंपनीकडे हे कंत्राट असल्याने कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हुकमीचंद जैन, अवधेश कुमार सिंह, प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित कावळे यांच्यावर माणगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय। दरम्यान माणगाव पोलिसांनी धडक कारवाई करत सुजित कावळे या अभियंत्याच्या मुसक्या आवळल्यात। याबाबतची माहिती रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे। 14 वर्ष रखडलेल्या या महामार्गाच्या कामाबाबत 14 वर्षातून प्रथमच अशी धडक कारवाई करण्यात आल्याने प्रवासी आणि कोकणवासियांनी समाधान व्यक्त केलंय। मुंबई गोवा महामार्गावरील इंदापूर ते वडपाले या 26.7 किलोमीटर अंतरावरील चौपदरीकरणाचं काम निकृष्ट दर्जाचं केल्याने अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागलेत। या प्रकरणी चेतक एंटरप्राइजेस लिमिटेड आणि ॲप्को इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी या दोन ठेकेदारांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। 4 वर्षात 170 अपघात आणि 97 बळी या मुंबई गोवा महामार्गाच्या कामातील हलगर्जीपणामुळे झाले आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे। वादळवारा लाईव्हसाठी धनंजय कवठेकर, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।